हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत मसाला शेवभाजी. तर त्यासाठी इथं मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेत. ओलं खोबरं असेल तुमच्याकडे अवेलेबल तर ते घ्या. मी इथं सुकं खोबरं वापरले. सुकं खोबऱ्याचे काप आणि 1 चमचा तीळ, 1 चमचा धने घ्यायचे आहेत. आता हे छान 1 चमचा तेल टाकून छान परतून घ्यायचे. कांदा आणि खोबऱ्याचा कलर चेंज होईपर्यंत ह्याला परतून घ्यायचं. मसाला अशा पद्धतीने भाजून घेतला तर काय होतं, तेलामध्ये तो पटकन भाजला जातो आणि मसाला असा कच्चेपणाचा म्हणजे वास येत नाही मसाल्याला. तर आता इथं छान आपला मसाला भाजून झाला आहे. मसाल्याचा कलर चेंज झालेला आहे. आता हे थंड होण्यासाठी आपण ठेवूया. थंड झाल्यानंतर हा मसाला एकदम छान बारीक वाटून घ्यायचा. मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात त्यानंतर कोथिंबीर, लसूण आणि थोडंसंच अद्रक टाकायचं. हे सगळा मसाला एकदम छान बारीक पेस्ट करून घ्यायची त्याची. म्हणजे थोडा पण रवेदार असं राहता कामा नये. कारण काय होतं, खोबरं जर बारीक झालं नाही तर ते दाताखाली येतं. सो थोडंसं पाणी टाकून याला एकदम बारीक पेस्ट याची करून घ्या. सुरुवातीलाच पाणी टाकायचं नाही वाटताना. थोडंसं 2-3 टर्न फिरवल्यानंतर थोडंसं अर्धं बारीक झालं की थोडंसं पाणी टाकून परत फिरवा. म्हणजे मसाला लवकर बारीक होतो. आता त्या कढईत तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर हा मसाला टाका. मसाला मध्यम गॅसवरच परतून घ्यायचा आहे आपल्याला, जेणेकरून खाली लागणार नाही आणि करपणार नाही. हा भाजल्या गेल्यामुळं आपण सुरुवातीला हा मसाला भाजल्या गेल्यामुळं ह्याला परतायला जास्त वेळ लागत नाही. हा लगेच परतला जातो. तर आता इथं छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा मसाला. तुम्ही बघू शकता लगेच भाजायला सुरुवात झाली मसाला. आता थोडासा भाजत आला की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आणि याच्यामध्ये मसाल्यामध्येच हा टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा. तुम्हाला जर टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. पण शेवभाजीमध्ये टोमॅटो टाकल्यानंतर, या मसाला भाजीमध्ये टोमॅटो टाकल्यानंतर खूप छान टेस्ट येते भाजीला. आणि आता टोमॅटो परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार मसाला टाकायचा. म्हणजे इथं मी 1.5 चमचा मसाला टाकलेला आहे. तर जर तुम्ही रेग्युलर घरात वापरता मसाला, जर तुम्ही कांदा लसूण मसाला म्हणजे खात असाल तर तो पण टाकला तरी छान टेस्ट येते. आता हा मसाला पूर्ण 1 ते 2 मिनिट आपण मध्यम गॅसवर परतून घ्यायचा आहे. ज्यावेळेस मसाल्याला थोडंसं तेल सुटेल, त्यावेळेस आपला मसाला परतला आहे असं समजायचं. आता हा मसाला परतल्यानंतर याच्यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकणार आहे. तर इथं ही अशी जाडी शेव घ्यायची आपल्याला, जेणेकरून ही पटकन विरघळत नाही आपल्या म्हणजे शेवभाजीमध्ये. आणि शेवभाजी करताना ज्यावेळेस तुम्ही म्हणजे जेवायला घेणार आहात, त्याच वेळेस रस्सा गरम करून त्याच्यामध्ये शेव टाकून 2 मिनिटं झाकून ठेवा आणि गरम-गरम भाकरीबरोबर खायला द्या. तर आता तुम्ही जेवायच्या अर्धा तास आधी जरी म्हणजे ही ग्रेव्ही तयार करून ठेवली, थोडासा रस्सा तयार करून ठेवला, तरी हरकत नाही. ज्यावेळेस जेवायला घ्याल त्यावेळेस हा परत एक थोडीशी उकळी आणायची आणि त्याच्यामध्ये शेव टाकून 2 मिनिटं झाकून ठेवायचं आणि जेवायला घ्यायचं. तर आता इथं मी 1 ते 1.5 ग्लास मी पाणी टाकले. आता ह्याला उकळी आल्यानंतर मी शेव टाकणार आहे. पाणी टाकल्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. आता शेवमध्ये पण मीठ असतं, सो फक्त रस्स्यापुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे इथं. बऱ्याचदा काय होतं, आपण लवकर करून जर शेवभाजी ठेवली, तर जेवताना त्याचं पिठलं होण्याची शक्यता असते. तर तेवढी गोष्ट लक्षात ठेवा. जेवायच्या 5 ते 10 मिनिट आधीच फक्त ही शेव टाकून 1 मिनिटं वाफ द्यायची आणि मग जेवायला घ्यायचं. तर आता इथं रस्स्याला उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर मी शेव टाकून घेणार आहे आणि 1 ते 2 मिनिट फक्त झाकून ठेवणार आहे. शेव टाकल्यानंतर जास्त ढवळत बसायचं नाही. 1 ते 2 मिनिट फक्त आपण शेव वर खाली करूया. म्हणजे शेव रस्स्यामध्ये मिक्स होईपर्यंतच फक्त हलवायचं आहे आणि 1 मिनिटासाठी फक्त झाकून ठेवायचे. झाकण ठेवल्यामुळं काय होतं, शेव छान सॉफ्ट होते आणि मध्येच कुठेतरी कडक लागत नाही. झाकण ठेवलं की गॅस बंद करून घ्यायचा आणि 1 मिनिटानंतर उघडून त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा कसुरी मेथी असेल तर कसुरी मेथी हातावर चोळून छान त्याच्यावर पसरवून घ्या. आणि अशा पद्धतीची शेवभाजी नक्की ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या रिलेटिव्हजबरोबर, तुमच्या फ्रेंड्सबरोबर ही रेसिपी नक्की शेअर करा.